जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या हरिपाठ सेवेमध्ये आज आपण 22वा अभंग सुरू करणार आहे. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. नारायण हरी भुक्ती मुक्तिचारी घरी त्यांच्या. हरिविण जन्म नरकची पै जाणा यमाचा पाहुणा प्राणी होय. ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड गगनाहुनी वाड नाम आहे. माऊली नाम किती दुर्लभ आहे हे पहिल्या ओळीत सांगतात. नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ. जी गोष्ट सहज साध्य शक्य नसते, सहजासहजी आपण करत नाही किंवा जी सहजासहजी प्राप्त होत नाही, त्या गोष्टीला सर्वसामान्यतः दुर्लभ असं म्हणतात. उदाहरणार्थ इंग्लिश खाडी पोहून जाणे हे तसं दुर्लभ आहे, सगळी करत नाहीत. एव्हरेस्टवरती जाणे दुर्लभ आहे, सगळ्यांना ते जमेलच असं नाही. प्रयत्न करणारे कितीतरी जण मेलेले आहेत. दुर्लभ हा शब्द पाहताना त्यामुळे आपण सहजतेनं काय करतो आपल्या जीवनात हे जरा पाहूया. आपला जर दिनक्रम पाहिला तर सहजपणे आपण जागे होतो. झोपेतून जागं होणं ही सहज क्रिया आहे. त्यानंतर आपल्या शरीराचे प्रातर्विधी म्हणा, आपल्या शरीरामध्ये जे पचन चाललेलं आहे, आपलं श्वसन जे सुरू आहे, रक्ताभिसरण सुरू आहे, हे सगळं काही सहज घडत आहे. यात आपणहून काही कष्ट करायला जात नाही, हे निसर्गतः सहज घडतंय. तर आता आपण आपल्या वृत्तींकडं थोडंसं येऊया. आपण काय करतो पहा. सकाळी उठल्या उठल्या आपण दृश्याच्या मागे जातो. उठलो की मोबाईल हातात घेतो किंवा मोबाईल जरी घेतला नाही तरी उठल्यानंतर आपल्याला समोरची भिंत, पंखा इत्यादी गोष्टी दिसतात. आपण आवरतो, दात घासतो, आंघोळ वगैरे करतो, नाश्ता करतो, पोटाला काहीतरी खातो किंवा TV, वर्तमानपत्र अशा गोष्टींमध्ये शिरतो. म्हणजेच जे जे काही आपण करतो ते आपण इंद्रियांच्या माध्यमाने, त्या इंद्रियांच्या मागे जी प्रेरणा आहे त्या प्रेरणेला अनुसरून करतो. म्हणजे इंद्रिय माझ्यापाशी आहे, जीभ आहे, तोंड आहे, अन्ननलिका आहे, जठरपण आहे जिथे पचन होईल. पण भुकेची जर प्रेरणा नसेल तर आपण काही खायला जात नाही. तसंच दृश्याच्या बाबतीत म्हणजे डोळ्यांच्या बाबतीत आहे की समजा आपल्याला पाहावंसं वाटलं तर काहीतरी पाहतो किंवा डोळे मिटून शांत बसतो. म्हणजे आपण नित्यनेमानं काही गोष्टी करतो, त्या गोष्टी सहज प्रवृत्तीने किंवा वृत्तीने आपण करत असतो. या सर्व गोष्टी नित्य होत आहेत बरं का. आपल्या उठण्यापासून आपल्या जेवण्यापर्यंत हे सगळं काही नित्यनेमानं घडतंय. मग माऊली इथं दुर्लभ हा शब्द कशासाठी वापरतात बुवा? याचा अर्थच असा आहे की नित्यनेमामध्ये अशी कुठली तरी गोष्ट आहे जिथे सर्वसामान्यतः आपलं लक्ष जात नाही. कारण तसं जर लक्ष आपलं जात असतं तर ती गोष्ट दुर्लभ या सदरात पडली नसती. म्हणूनच नित्यनेम याचा नीट अर्थ बघणं इथं गरजेचं आहे. कारण आधी ज्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या त्या नित्यनेमातच येतात, पण त्या दुर्लभ नाही आहेत. तर मग नित्यनेम काय? महाराज म्हणतात, नित्यनेम करणे म्हणजे नित्य असा जो भगवंत आहे त्याच्या नेमात राहणे, त्याच्या नामात राहणे. गोंदवलेकर महाराजांचं एक वैशिष्ट्य आहे. अध्यात्मातली गहनात गहन गोष्ट अगदी सोप्या पद्धतीने ते सांगतात. नित्य जो भगवंत त्याच्या नेमात राहणे म्हणजे नित्यनेम. आता या गोष्टीकडे आपण जरा सूक्ष्मतेनं पाहूया. नित्य आहे भगवंत म्हणजे काय आहे हो? जर भगवंताची मूर्ती म्हणजे सगुण स्वरूप किंवा आपल्या घरी असलेली एखादी पोथी किंवा आपल्या घरी एखादा असलेला फोटो हा आपण भगवंत मानला
तर तो नित्य आहे का हो? तर अर्थातच नाही. कारण जेव्हा मी मूर्तीसमोर येणार तेव्हा ती मला दिसणार. तसंच फोटोचं आणि पोथीचं. जेव्हा ती पोथी मी हातात घेणार आणि वाचायला लागणार तेव्हा त्याचं वाचन, त्याचं मनन इत्यादी गोष्टी होणार. म्हणजे माझी इंद्रियेच तिथे मी त्यांच्याकडे लावली आणि मग ते मला प्रचितीला आलं. कुठेही सगुण उपासनेवरती मी बोट ठेवत नाही आहे बरं का. सगुणाचेनी आधारे निर्गुण पाविजे निर्धारे हेच आपल्या साधनेचं सूत्र आहे आणि तेच योग्य आहे. इथे फक्त भगवंत नित्य कसा आहे हे पटवून देण्यासाठी काही दृष्टांत दिले जात आहेत. असं पहा, भगवंताच्या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी किंवा तोंडाने राम राम म्हणून नामस्मरण करण्यासाठी किंवा पोथीचं पारायण करण्यासाठी पहिली गोष्ट अशी की मी जागृतीत पाहिजे. म्हणजे मी जर जागाच नसेन तर या कुठल्याही गोष्टी शक्य नाहीत. मी जागा पाहिजे याचा अर्थ इंद्रियांच्या तिथे मी जागृत अवस्थेत पाहिजे. आता मी डोळ्यांनी रामाला पाहणार, मी डोळ्यांनी पोथी वाचणार, म्हणजे अर्थातच माझे डोळे जागृत पाहिजेत, सक्षम पाहिजेत. म्हणजेच माझ्या इंद्रियांची अनुकूलता पाहिजे. तर मला या दृश्याची, सगुणाची उपासना करता येईल. महाराज म्हणतात, भगवंत हा नित्य आहे. पण मग आपली जागृत अवस्था नित्य आहे का? तर नाही. आपल्या प्रामुख्याने कुठल्या अवस्था आहेत ते पाहू. जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्या आणि उन्मनी. सुषुप्ती, तुर्या, उन्मनीवरती आत्ता काही भाष्य करत नाही, कारण आत्ताचा तो इथला विषय नाही. पण जागृतीमध्ये सतत मी नाही. मग मला नित्य अशा भगवंताचं अनुसंधान जर ठेवायचं असेल किंवा त्याच्या नेमात राहायचं असेल तर मला नित्य अशा अवस्थेमध्ये येणं गरजेचं आहे, जे की मी आत्ता नाही. आणि म्हणूनच नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ आहेत. कारण नित्य अवस्थेमध्ये येण्यासाठी आपल्या देहांचा निराश होणे अत्यंत गरजेचे आहे. स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण असे आपले 4 देह आहेत. स्थूलाचा निराश झाल्याखेरीज सूक्ष्मामध्ये जात नाही, सूक्ष्माचा निराश झाल्याखेरीज कारणामध्ये जात नाही आणि कारणाच्या निराशाखेरीज महाकारण देहात जाता येत नाही. नित्य भगवंत हा 4ही देहांच्या पलीकडे आहे. तिथे देह नाही आणि जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्या या अवस्थाही नाहीत. मग प्रश्न असा पडतो की महाराज म्हणतात नित्य असा जो भगवंत त्याच्या नेमामध्ये, त्याच्या नामामध्ये राहणे म्हणजे नित्यनेम. तर आपण जागृतीमध्ये असं कसं राहणार? तर त्याचं साधं उत्तर असं आहे, सद्गुरुपदिष्ट साधना. साधनेमध्ये काय होतं? सद्गुरू आपल्याला देहातच राहून या देहापासून वेगळं होण्याची कला शिकवतात. होय, ही कलाच आहे. महाराजही एके ठिकाणी म्हणतात की नामात प्रपंच करणे ही एक प्रकारची कलाच आहे. तसंच हे आहे. भगवंत हा नित्यच आहे, अनित्य नाहीच आहे. आपण मात्र सदा अनित्य आहोत. आपल्या अवस्थाही बदलत आहेत. आत्ता जागे असतो तर काही काळाने जागेपणी स्वप्न पाहतो, तर काही काळाने झोपतो, तर काही वेळा झोपेत स्वप्न पाहतो, तर कधी बेशुद्धही होतो आणि पुन्हा जागेही होतो. आपल्या अवस्थांना सुद्धा साधे नित्यत्व नाही. भगवंत तर सदा आहे. सदा सर्वदा असं भगवंताचं अस्तित्व आहे. माऊली म्हणतात, असा व्यक्ती किंवा असा साधक दुर्मिळ आहे जो नित्य नेमामध्ये आहे. अर्थातच त्याच्याजवळ भगवंताचं अखंड वास्तव्य आहे. समजा एखाद्या स्त्रीने जर विचारलं की मी आई आहे, मला एक लेकरू आहे, पण मला उद्या आई पण नको आहे, तर ते कसं शक्य आहे? आई एकदा झाली की ती आईच राहते. म्हणजे जरी ती नवऱ्याशी बायको म्हणून वागली, सासू सासऱ्यांशी सून म्हणून वागली, मित्रांशी मैत्रीण म्हणून वागली, तरी त्या लेकरासाठी ती आईच असते. तसंच साधनेमध्ये नित्य जो परमात्मा आहे, भगवंत आहे, त्याच्यापाशी जाऊन राहणे
म्हणजेच नित्यनेमात राहणे. अर्थातच ही परमात्मभावाची अवस्था आहे, आत्मभावाची अवस्था आहे. देहभाव हाच नित्यनेमापासून दूर राहण्याला कारणीभूत आहे. तो टाकणे म्हणजेच नित्यनेमामध्ये राहणे. काल आपला नामाचा विषय झाला की नामाचा उदय उच्चार नेमका कुठे आहे, अस्तित्वभाव सगळ्याच्या मुळाशी कसा आहे. पण हे ऐकल्यानंतर त्याचे अनुसंधान ठेवणे सोपे वाटत नाही, कठीण वाटते. अशावेळी त्याच्या आड काय येत आहे याला बाजूला केले की ते सोपे होऊन जाते. तसंच इथं आहे. नित्यनेमाच्या आड काय येतं तर आपलं मन आणि आपली देहबुद्धी. त्याला बाजूला करायचा अभ्यास किंवा त्याला बाजूला करायचा विचार केला की नित्यनेम सोपा आहे. आणि म्हणूनच नित्यनेमात राहणे याचे सोपे उत्तर सद्गुरुपदिष्ट साधना करणे. तोच तर देहबुद्धीला बाजूला सारायचा मार्ग आहे. आणि अर्थातच अशाजवळ लक्ष्मीवल्लभ म्हणजेच भगवंत कायम आहे. किंबहुना तो भगवंतापाशीच आहे, आत्मस्थितीमध्येच आहे. माऊली पुढे म्हणतात, नारायण हरी नारायण हरी भुक्तिमुक्तिचारी घरी त्यांच्या. घर म्हणजे देह बर का, घर म्हणजे आपण राहतो ते घर नव्हे. देहाला तरी घर अशी संज्ञा का आहे? कारण यात आत्मा वस्ती करून आहे. असं पहा, आपण अमुक एका नावानं ओळखले जातो. पण जेव्हा आपण मृत होतो तेव्हा लोक म्हणतात की अमुक अमुक गेला. खरं पाहता ज्या देहाला आपण त्या नावानं ओळखत असतो तो देह समोरच असतो, पण तरी आपण म्हणतो की हा गेला. याचा अर्थच असा की जो त्या देहात होता तो आता त्या देहातून गेला. म्हणजेच जसं आपण घरात राहतो तसं देहरूपी घरात जो राहत होता तो त्या घरातून निघून गेला. म्हणून घर ही संज्ञा देहाला वापरतात. माऊली म्हणतायत, भुक्तिमुक्तिचारी घरी त्यांच्या. अशाच्या घरातच म्हणजे देहातच चारही मुक्ती नांदतात. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता या त्या मुक्ती. सायुज्यता हे आपलं ध्येय म्हणजे भगवंतच होऊन जाणे, म्हणजेच आत्मदर्शन किंवा आत्मज्ञान. माऊली म्हणतायत, नारायण हरी भुक्तिमुक्तिचारी घरी त्यांच्या. नाम घेणाऱ्याला, साधना करणाऱ्याला या मुक्ती देहातच आहेत. याचा अर्थ असा की नरजन्माचं सार्थक हे जोपर्यंत नरजन्म आहे तोपर्यंतच साधायचं आहे. अनेक संत हेच सांगतात की काळाचा घाला कधी येईल, म्हणजेच मृत्यू कधी येईल हे माहीत नाही. बाबा रे, आज आत्ता जिवंत आहेस तर नाम घे, सद्गुरूंना शरण जा, सत्संगतीत जा, तुझ्या जीवनाचा खरा अर्थ समजून घे. त्याचं आत्मस्वरूपाकार होणे हे ध्येय आहे हे समजून घे आणि सद्गुरूंकडून त्यासाठीची साधना घे. म्हणजे याची देही याची डोळा भोगी मुक्तीचा सोहळा असं तुझं होऊन जाईल. कारण हे जर घडलं, नरजन्मामध्ये येऊन हा जन्म कशासाठी आहे याची जर उकल झाली, खरा मी कोण आहे याला जर आपण ओळखलं तरच या जन्माचं सार्थक आहे. ते तरी का बुवा? त्याचं कारण असं की मनुष्य सोडल्यास इतर सगळे जीव हे फक्त प्रकृतीगत कर्मांमध्ये बद्ध आहेत. म्हणजे जेवणे, खाणे, प्रजोत्पादन करणे, झोपणे इत्यादी गोष्टींपलीकडे त्यांना काहीही सुचत नाही. भावभावना प्राण्यांनाही आहेत. कुत्रा, मांजर, गाय, हत्ती यांना भावभावना निश्चित आहेत, पण त्यांमध्ये विवेकाची शक्ती नाही. माझ्या जन्माचं सार्थक कशात आहे? मी जर जिवंत आहे तर नेमक्या कशामुळे जिवंत आहे? माझ्या डोळ्याला दृश्य दिसतं, पण ते दिसण्याच्या मागे शक्ती काय आहे? मला स्पर्श अनुभवता येतो, पण त्यामागे कुठली शक्ती आहे की ज्यामुळे मला हे समजते की मला स्पर्श होतोय? हे जाणून घेण्याची क्षमता किंवा हे जाणून घ्यावं असा विवेक करण्याची क्षमता फक्त नरजन्मातच आहे. संतांनी तो मार्ग चोखाळला, त्यांनी स्वतःची ओळख करून घेतली आणि त्यामुळेच
तशी ती ओळख करून देण्यासाठी ते समर्थ आहेत. तर अशा संतांना, सद्गुरूंना शरण जावे. असे शरण जाणेसुद्धा नरजन्मातच शक्य आहे. आणि म्हणूनच माऊली सांगतात की हरिविण जन्म नरकची पै जाणा. अर्थ उघड आहे. नरक म्हणजे जिथे देहभाव प्रबळ आहे अशी अवस्था. लक्षात घ्या, देहभाव हाच परमात्म्याच्या आणि आपल्यातला मुख्य अडसर आहे. त्याचा अर्थ उघड आहे की देहभाव जितका दृढ तितके परमात्म्यापासून आपण लांब, आणि देहभाव जितका सैल तितके परमात्म्याच्या आपण जवळ. तेच इथे माऊली सांगतात की हरिविण जन्म नरकची पै जाणा. परमात्मभाव हा नितांत आवश्यक आहे. तो जर नसेल तर फक्त नरकच आहे असं माऊली म्हणतायत. पुढे ते म्हणतात, यमाचा पाहुणा प्राणी होय. यम म्हणजे काळच. मृत्यूलाही काळ अशी संज्ञा आहे पहा. आणि कालच आपला विषय झाला की देहभाव असेल तरच काळाची प्राज्ञा किंवा काळाची सत्ता चालते. माऊली इथे सांगतात की हरिवीण जर तो आहे तर तो नरकातच आहे. याचा अर्थ देहभावावरती आहे, आणि याचाच अर्थ जन्म, मृत्यू, पाप, पुण्य, प्रारब्ध इत्यादी गोष्टींमध्ये तो अडकलेला आहे. हाच नरक. या नरकाची बाधा तेव्हाच नाही जेव्हा तो प्राणी हरिसहित आहे. हरिवीणच्या विरुद्ध हरिसहित, म्हणजेच हरिवीण असा जो नाही आहे, हरिसहित जो आहे तो भगवंत म्हणजेच मी या सोहमबोधामध्ये किंवा भगवंताच्या नामात जो रंगून आहे तो साहजिकच नरकात नाही आहे. एक खूप विद्वान असा माणूस एका संताकडे गेला. त्यांनी त्या संताला विचारलं की तुम्ही म्हणता की सगळं भगवंत करतो, तर मग मी विषयांमध्ये आणि देहात अडकलेलो आहे, तर तेही भगवंताच्याच इच्छेने आहे ना, तर मग मी यातून बाहेर कशाला येऊ? संत म्हणाले की तू अडकलेला आहेस हे तरी सत्य तुला मान्य आहे ना. त्यातून सुटायचं असेल तर भगवत प्राप्तीचा विषय आहे. तेच गोड वाटत असेल तर भगवत प्राप्तीचा विषयच नाही. त्यामुळेच ज्याला नरक गोड वाटतो त्याच्यासाठी स्वर्गाची भाषा किंवा स्वर्गाचं प्रयोजन, ज्याला नरकातच आनंद आहे त्याच्यासाठी स्वर्गाची काहीही किंमत नाही. म्हणूनच आधी हा विवेक जागृत व्हायला पाहिजे की देह हा शाश्वत नाही, तो कधी ना कधीतरी मरणार आहे, राख होणार आहे. आज जे काही मी माझ्या इंद्रियांच्या माध्यमाने भोगतोय ते कधी ना कधीतरी नाश पावणार आहे. हा सुखाचा फक्त भास आहे, हे खरं सुख नाही. मी ज्या अर्थी पुन्हा पुन्हा सुखाकडे जातोय त्या अर्थी मला खरं शाश्वत असं सुख मिळालेलं नाही. मी जर अनित्यात आहे तर मला नित्य अशा भगवंताकडे जावं लागेल. हा विवेक ज्याने केला त्याच्यासाठी हा हरिपाठ. आणि म्हणूनच अशा साधकासाठीच माऊली सांगतात की नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ. तर तू नित्य जो भगवंत आहे त्याच्या नामामध्ये, त्याच्या नेमामध्ये तू राहा. साहजिकच तुला यमाची, काळाची बाधा होणार नाही. भगवंताच्या अखंड अस्तित्वात तू रंगून जाशील आणि चारी मुक्ती याच जन्मात तुला प्राप्त होतील. शेवटी माऊली म्हणतात, ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड, गगनाहुनी वाड नाम आहे. माऊली म्हणतायत, मी माझ्या सद्गुरूंना विचारणा केली की असं काय आहे जे नित्य आहे, शाश्वत आहे, अखंड आहे आणि चिन्मय आहे. माऊली सांगतात, भगवंताचं नाम हेच ते होय. ही ओवी याआधी 2-3 वेळा आली आहे पहा निरूपणांमध्ये की गगनाहुनी वाड नाम आहे. नामाचं महात्म्य अत्यंत थोर आहे. गोंदवलेकर महाराज एके ठिकाणी म्हणतात की नामाचं महात्म्य ज्याला कळलं तो भाग्यवान खरा. आपण अखंड बहिर्मुख असल्याने हे महात्म्य तसं सहजासहजी आपल्याला कळत नाही. नाम घेऊन, भगवंताचं दर्शन घेऊन, थोडा काळ ध्यानधारणा करून आपल्याला समाधान मिळतं. पण किंचितशी चुणूक ज्या नामाची लाभते
त्यालाही जर इतके समाधान मिळत असेल तर नाम कसे असेल पहा. आणि म्हणूनच माऊली शब्द वापरतात, गगनाहुनी वाढ नाम आहे. खरं पाहता आकाशाच्या पलीकडे आपल्याला उपमेने जाता येत नाही. किती जाणार ना. आकाशातही आज मनुष्य इतका प्रगत झाला तरी फार लांब जाऊ शकलेला नाही. म्हणूनच गगनाहुनी वाढ असं नामाला माऊली म्हणतात. म्हणजे थोडक्यात ते असं सांगतात की त्याचं सामर्थ्य सांगता येत नाही. त्या नामाच्या अनुसंधानात, त्या नामाच्या खऱ्या अवस्थेमध्ये, आपल्या शुद्ध अस्तित्वामध्ये आपल्याला राहणे नितांत गरजेचे आहे. आणि ही युक्तीच आहे, एक प्रकारची कलाच आहे, जी फक्त आणि फक्त सद्गुरू कृपेने प्राप्त होते. म्हणून माऊली सद्गुरू निवृत्तीनाथांचा उल्लेख करतात. नाहीतर फक्त नामाची थोरवी माऊलींनी गायली असती. पण तसं न करता माऊली म्हणतायत, ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड, गगनाहुनी वाढ नाम आहे. नित्य अशा भगवंताच्या नेमात राहणे, त्याच्या नामात राहणे, हाच नित्यनेम आहे. तो नित्यनेम साधून जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या यांच्याही पलीकडे उन्मनीत जाणे, चारही मुक्तींचा या नरजन्मात उपभोग घेणे, आत्मज्ञान संपन्न होणे, हे या नरजन्माचे सार्थक खरे. पण सद्गुरूंशिवाय ते घडणे केवळ अशक्य आहे. आणि म्हणूनच माऊलींनी सद्गुरू निवृत्तीनाथांचा उल्लेख इथे केलेला आहे. पुढे 7-5-3 दशकांचा मेळा असा अभंग येतो. यामध्ये माऊलींनी प्रकृतीलाही स्पर्श केलेला आहे आणि पुरुषालाही स्पर्श केलेला आहे. पुढे माऊली अजपा जप याचा उल्लेख करून प्राणाच्या मार्गाचाही उल्लेख करतात आणि साधनेतील आणखी सूक्ष्म गोष्टी सांगतात. त्या आपण यथावकाश पाहू. इथे 22व्या अभंगाच्या निरूपणाला विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.